RSSचे सरसंघचालक मोहन भागवत हे काल परवा येड्यासारखं बडबडले. येड्यावानी ते वक्तव्य केलेलं आहे. RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कलकत्ता येथे एक वेड्यासारखं वक्तव्य केलेलं आहे. कलकत्त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS याला 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात 100व्या व्याख्यानमालेच्या प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक RSSचे सरसंघचालक मोहन भागवत हे बोलत होते. बोलताना त्यांनी वेड्यावाणी बडबडली. काय म्हणाले की भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हा देश हिंदू राष्ट्र आहे आणि ते सांगण्याची संविधानाची परवानगी, सांगायला संविधानाची परवानगी किंवा मान्यतेची गरज नाही. भारत हे हिंदू राष्ट्र होते आणि आहे आणि हे सांगायला याच्यासाठी संविधानाच्या परवानगीची आणि मान्यतेची गरज नाही, अशा प्रकारचे ते वक्तव्य होतं. आणि त्याच पद्धतीनं जसं सूर्य हा पूर्वेला उगवतो, सूर्य उगवतो यासाठी काय संविधानाची परवानगी लागते का, अशा प्रकारचं बी ते वेड्यावाणी बडबडून गेले. आणि जोपर्यंत भारतीय संस्कृतीला मानणारा माणूस आहे, या मातीत जोपर्यंत भारतीय संस्कृतीला मानणारा माणूस आहे तोपर्यंत हिंदू राष्ट्र राहील, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. खरं तर हे वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी कलकत्त्यामध्ये एक लायब्ररी आहे, ग्रंथालय आहे आणि त्या ग्रंथालयामध्ये एक डिक्शनरी आहे आणि त्या डिक्शनरीमध्ये हिंदू नावाचा अर्थ, हिंदू या शब्दाचा अर्थ आणि व्याख्या दिलेली आहे. खरं तर हिंदू हा कोणत्याच भारतीय भाषेतला शब्द नाही, तर हिंदू हा पर्शियन भाषेतला शब्द आहे आणि पर्शियन भाषा ही मोगलांची भाषा आहे आणि हिंदू ही 12व्या शतकात मोगलांनी दिलेली शिवी आहे. हिंदू म्हणजे हीन, गुलाम इत्यादी हीन पातळीवरचा तो अर्थ होतो. म्हणजे 12व्या शतकात मोगलाने दिलेला शिवीला आपण धर्म म्हणतात, त्या धर्माचं तुम्ही हिंदू राष्ट्र बनवलेलं आहे, बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. हिंदू म्हणजे हीन आणि गुलामांचं राष्ट्र, हे RSS सरसंघचालक मोहन भागवत हे तुमचं स्वप्न आहे का? खरं तर हिंदू राष्ट्र हे मोहन भागवतचे मुंगेरी लालचे स्वप्न आहे. काय? हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र. तरी हिंदू राष्ट्र हे मोहन भागवतचे मुंगेरी लालचं स्वप्न आहे. ते कधीच पूर्ण होणार नाही. मुंगेरी लालचं स्वप्न, मुंगेरी लालचे हसीन सपने, मुंगेरी लालचं स्वप्न आपण वाक्प्रचार वापरतो की जे दिवसा स्वप्न पाहतात आणि ते स्वप्न कधीच पूर्ण होत नाही, जे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, अशा स्वप्नाची आशा बाळगणं त्याला मुंगेरी लालचं स्वप्न, मुंगेरी लाल के हसीन सपने असं म्हणतात. आणि याच अर्थानं मोहन भागवत, RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेलं जे हिंदू राष्ट्राचं जे स्वप्न होतं, हिंदू राष्ट्र हे RSSचे मोहन भागवतांचे मुंगेरी लालचं स्वप्न आहे. मोहन भागवतांच्या हिंदुत्वाच्या नावाखाली जानव्याचा फास या देशाच्या नरडीला आम्ही कधीही लागू देणार नाही. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, जात विरहित धर्मनिरपेक्षच्या आधारावर धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हाच या देशाचा, राष्ट्राचा सन्मान आहे. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की बाबांनो, हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र. काय? हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र. हिंदू म्हणजे राष्ट्र म्हणजे हिंदूच राष्ट्र नव्हे, हिंदूच राज्य नव्हे, असा अर्थ नाही.
हिंदूंनी हे समजून घ्यावं, स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांनी, बहुजन समाजाने समजून घ्यावं, हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदूचं राष्ट्र नाही, तर हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र, ब्राह्मणांच्या वर्चस्वाचं राष्ट्र. हिंदू राष्ट्र म्हणजे बहुजनाच्या गुलामीचं राष्ट्र. आणि अशा प्रकारचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी संविधान हे सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि हे ब्राह्मणवाद, भाजप आणि RSSचं सगळ्यात मोठं अवघड जागचं दुखणं आहे, हे मूळव्याध आहे. हिंदू राष्ट्र हे बहुजनाच्या गुलामीचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी संविधान हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. हे भाजप, RSS यांचं दुखणं आणि मूळव्याध आहे. म्हणून ते नेहमी संविधानावर टीका टिप्पणी करतात. संविधानावर टीका टिप्पणी आणि बदनामी करण्याची ते एकही संधी सोडत नाही. म्हणून मोहन भागवत आणि हिंदू राष्ट्र आहे यासाठी संविधानाची परवानगी लागणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य ते बडबडलेले आहे. आणि त्यांनी काय म्हटलं आणखी एक, की सूर्य उगवतो यासाठी कुठल्या संविधानाची परवानगीची गरज नाही, असंही ते म्हटलं. अरे पण सूर्य उगवतो ही नैसर्गिक बाब आहे. सूर्य उगवतो यासाठी मोहन भागवत कुठल्या ब्राह्मणाच्या पंचांगाची गरज आहे, पंचांग पाहायची गरज आहे का? सूर्य कधी उगवतो, कुठल्या दिशेनं उगवतो यासाठी ब्राह्मणाच्या पंचांगात पाहण्याची काय गरज आहे? कुठल्या ब्राह्मणाच्या कुठल्या कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही की सूर्य उगवतो तो पूर्वेला उगवतो, तो नैसर्गिक बाब आहे. आणि त्याचे उपमा, त्याचं उदाहरण देऊन तुम्ही संविधानाची परवानगीची गरज नाही म्हणतात. ही नैसर्गिक बाब आहे मोहन भागवत. परंतु अशा प्रकारची उदाहरण सांगून बहुजनाचा बुद्धभेद करण्याचा, ब्राह्मणवाद्यांचा ब्राह्मणिकावान कपट नीती हे बहुजन समाजाला समजायला लागलेले आहे. तुम्ही कितीही आता बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करा, पण ते होणार नाही. एक लक्षात घ्या, जोपर्यंत भारतीय संविधान आहे, जोपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं भारतीय संविधान आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र कधीच निर्माण होणार नाही. हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. आणि म्हणून मोहन भागवत हे सूर्य उगवतो याला संविधानाची गरज नाही अशा प्रकारचं येड्यावणी बडबडल्यास त्याला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला असेल. याचं कारण असं आहे की जोपर्यंत भारताचं संविधान आहे तोपर्यंत हिंदू राष्ट्र म्हणजेच ब्राह्मण राष्ट्र RSS आणि मोहन भागवतच्या बापाला सुद्धा करता येणार नाही. हे सत्य आहे. म्हणून त्या आंदोलन तसं म्हणलेले असावे. खरं म्हणजे हिंदुत्व हे ब्राह्मण राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र. हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादांचा कब्जा या देशावरती असावं, बहुजनावरती वर्चस्व असावं, कब्जा असावा, यासाठी ते हिंदू राष्ट्र, ही ब्राह्मण राष्ट्राला ते हिंदू राष्ट्र म्हणतात. हिंदू ते मुस्लिम समाजाला, मुस्लिमाला टार्गेट करतात. हिंदू मुस्लिम म्हणजे जाती धार्मिक ते निर्माण करून दंगली भडकावून ते स्वतःचा स्वार्थ आणि ब्राह्मणवाद्यांचं वर्चस्व राखण्यासाठी ते षडयंत्र करतात. म्हणून मला म्हणावंसं वाटतं की हिंदुत्व हे ब्राह्मणांचं हिंदूच्याच विरोधातलं छुपे युद्ध आहे. हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. काय? अरे हिंदुत्व युद्ध आहे ते मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही, मुस्लिमांच्या विरोधात नाही, मुसलमानाच्या विरोधात नाही, तर हिंदुत्व हे ब्राह्मणांचं हिंदूच्या विरोधातलं छुप युद्ध आहे. हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजनांनी समजून म्हणून गरजेचं आहे. हिंदूवरती टीका, हिंदू धर्मावरती टीका म्हणजे हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांच्या भावना दुखवण्याचा अजिबात विषय नाही, ते उद्दिष्ट नाही. हे माझ्या हिंदू बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण माझा हिंदू बांधव हा आमचा पूर्वीचा बौद्ध धम्म बांधवच आहे. तर त्या हिंदू बांधवांनी हे समजून घ्या की हिंदू आणि हिंदुत्व आणि हिंदू धर्मावरची टीका ह्या तुमच्या भावना दुखवल्याचं उद्दिष्ट, हेतू आणि विषय नाही. हिंदुत्व हे ब्राह्मणांचं हिंदूच्या विरोधातलं छुपे युद्ध आहे. याचा अभ्यास करा, हे समजून घ्या. खरं म्हणजे हिंदू आज स्वतःला जे हिंदू म्हणतात तेच पूर्वीचे बौद्ध आहेत, तो आमचे बौद्ध बांधव आहे.
आणि आमच्या बौद्ध बांधवांनाच ब्राह्मणांनी वैदिक धर्माचे ब्राह्मणी धर्माचे गुलाम केले आणि याच ब्राह्मणी धर्माला वैदिक धर्माला त्यांनी मोगलांनी दिलेले शिवी हिंदू नावाच्या शिवीला धर्म बनवला. वैदिक धर्मांचं नामांतर करून त्यांनी हिंदू केलं आणि त्या हिंदू धर्म व्यवस्थेचे हिंदू धर्म व्यवस्थेचे बहुजन समाजाला गुलाम बनवलं. हिंदुत्व हे बहुजन समाजाच्या गुलामाचं राष्ट्र आहे. ते कधीच संविधान असेपर्यंत निर्माण होणार नाही. आणि दुसरं असं एक मोहन भागवत म्हणले की जोपर्यंत या मातीतला माणूस भारतीय संस्कृतीला मानतो तोपर्यंत हिंदू राष्ट्र राहील, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. यावरही मला असं म्हणावंसं वाटतं की भारत ही मोहन भागवत आणि ब्राह्मणांची मातृभूमी कधीच नव्हती आणि नाही. काय भारत ही मोहन भागवत आणि त्यांच्या जात बांधव असणाऱ्या ब्राह्मणांची मातृभूमी कधीच नाही. भारत ही ब्राह्मणांची मातृभूमी कधीच नव्हती आणि नाही. ती तर भारत ही बौद्ध धम्मियांची मातृभूमी आहे. काय भारत ही बौद्ध धम्मियांची मातृभूमी आहे आणि भारत ही बौद्ध धम्मियांची मातृभूमी असणाऱ्या बौद्ध धम्मी आणि प्रबुद्ध भारताच्या तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र बनवायला निघालेला आहे. मुंगीरीलालची हसीन स्वप्ने. RSS राष्ट्रीय स्वयंसंघाची स्थापना झाली ते आज त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. परंतु या 100 वर्षामध्ये हिंदुत्वाला राजकीय बहुमत कधीच प्राप्त झालं नाही, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. RSSच्या 100 वर्ष पूर्ण झाली, परंतु हिंदुत्वाला या देशामध्ये कधीच सामाजिक, धार्मिक आणि राजकीय बहुमत आणि सांस्कृतिक बहुमत प्राप्त झालं नाही, हे सुद्धा सत्य आहे. हे सुद्धा दुखणं मोहन भागवतला असेल. यामुळे सुद्धा ते आंधळलेले असतील आणि मग येड्यासारखं यामुळे सुद्धा त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असेल की हिंदुत्वाला राजकीय बहुमत कधीच प्राप्त झालं नाही, हिंदुत्वाला लोकमताने बहुमत कधीच प्राप्त झालं नाही. या देशामध्ये हिंदूची संख्या जास्त असताना, हिंदू बहुसंख्य असताना सुद्धा RSSच्या हिंदुत्वाला कधीच बहुमत प्राप्त झाले नाही, हे वास्तव आहे. आज हिंदुत्वाच्या नावाखाली नाही तर आज विकासाचा मुखवटा घालून हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याचा जरी भाजपचा आणि RSSचा आणि मोहन भागवतचा षडयंत्र असेल तरी सुद्धा त्यांना बहुमत प्राप्त झालं नाही. तर त्यांनी अनेक विरोधी पक्षाला फोडाफोडी करून आणि सत्तेच्या बळावरती घटनात्मक संस्थेची नासधूस करून त्यांनी विकासाचा मुखवटा घालून त्यांनी सत्तेवर असले तरी सुद्धा सत्तेच्या बळावर सुद्धा त्यांना हिंदुत्वाला बहुमत प्राप्त करता येत नाही. कारण धर्माच्या नावावर राष्ट्र कधीच निर्माण होऊ शकत नाही. काय मोहन भागवत, धर्माच्या नावावरती राष्ट्र कधीच निर्माण होत नाही, ते टिकतही नाही. तरी मोहन भागवतचं हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मण राष्ट्र हे मुंगीरीलालचं स्वप्न पाहतात. हे मुंगीरीलालचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्ष, जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हाच खरा भारत आहे. हेच खरं भारताचं खरं राष्ट्र आहे. या राष्ट्रप्रबुद्ध भारतामध्ये ब्राह्मणाबरोबरच सर्वांना समानता आणि माणुसकीचा न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची स्थापना होईल. यावर आधारित हा राष्ट्र निर्माण होईल. मी प्रथम भारतीय आणि नंतर सुद्धा भारतीय आहे. मी प्रथम हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई नंतर भारतीय आहे असं म्हणण्यापेक्षा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे, हे भारतीयत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आहे, हे वास्तव आहे. आणि आज त्यांना RSSला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं केसरीय नावाचा काय चित्रपट का काय माहितीपट येत आहे, केसरीय नावाचा.
काय केसरीय नावाचं काय तर लवकरच ते 100 वर्ष RSSला पूर्ण झाल्याबद्दल केसरीय नावाचं एक चित्रपट काय तर येत आहे आणि केसरिया हे एका हिंदी चित्रपटातील एका खलनायकाचं नाव आहे. गुलशन ग्रोवर यांच्या तोंडीसारखं आहे केसरिया असं काय एक शब्द आहे. म्हणून RSSचे मोहन भागवत हे केसरिया नावाचे खलनायक आहे आणि म्हणून ते हिंदुत्वाच्या नावाखाली RSSचा राक्षस हिंदूलाच गिळायला टपलेला आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली RSSचा राक्षस हा हिंदूलाच गिळायला टपला आहे. त्याचंच स्वप्न RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांनी पहिलाही दिवसा स्वप्न आणि म्हणून हिंदुत्व हे मोहन भागवतांचं मुंगेरीलालचं स्वप्न आहे.